नमस्कार मंडळी. तर आज आपल्याला बनवायची आहे चवळीच्या शेंगाची भाजी. एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला ही भाजी तयार करायची आहे. चवळीच्या शेंगाची भाजी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. शेंगा मी या ठिकाणी एकदम कोवळ्या घेतलेल्या आहेत आणि चवळीच्या शेंगा मी स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत. शेंगा निसल्यानंतर देखील तुम्ही या शेंगा धुवून घेऊ शकता. सर्व चवळीच्या शेंगा मी या ठिकाणी निसून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला भाजी तयार करून घ्यायची आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी खोबऱ्याचा एक तुकडा उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. खोबरं आता आपल्याला तेलावरती थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सुकं खोबरं थोडंसं डार्क रंगामध्ये तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे खोबरं तळून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याच्या कापाऐवजी खोबऱ्याचा कीस देखील वापरू शकता. आता या ठिकाणी आपले जे खोबरं आहे ते छान डार्क रंगामध्ये मी तळून घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या टाकलेल्या आहेत. एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकून मी हे बारीक असं वाटून घेणार आहे. तर मी आता या ठिकाणी अशा पद्धतीने हे छान वाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये मी मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी आपली छान फुटलेली आहे. त्यानंतर मी या ठिकाणी जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरेही आपले छान फुललेले आहेत. यामध्ये आता आपल्याला जे तयार केलेलं वाटण आहे खोबऱ्याचं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला तेलावरती हे छान परतून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनिट आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनिट मी हे वाटण छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला चिरलेलं अर्धं टमाटर टाकायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. घरामधील जो साठवणीचा मसाला असतो तो टाकलेला आहे 2 चमचे. एक अर्धा चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट टाकलेला आहे. अर्धा चमचा मी या ठिकाणी किचन किंग मसाला टाकलेला आहे. एक पाव चमचा आपण या ठिकाणी हळद टाकलेली आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. एक अर्धा ते 1 मिनिट आपण याला छान परतून घेतलेलं आहे. आपले जे टमाटे आहे ते छान शिजलेले आहे आता आणि आपला जो मसाला आहे त्यामधून देखील तेल सुटत आहे. तर मसाल्यामधून देखील एकदम छान खुशबू येत आहे. एकदम खमंग असा आपण हा मसाला भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. 1 ग्लास. ज्या निसून घेतलेल्या चवळीच्या शेंगा आहेत त्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. भाजीला मी या ठिकाणी एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर देखील आपल्याला भाजीला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि भाजी शिजून घ्यायची आहे. एक 5 मिनिट आपल्याला ही भाजी छान शिजून घ्यायची आहे. एक 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली जी चवळीच्या शेंगाची भाजी आहे ती छान तयार झालेली आहे. यामधील ज्या शेंगा आहेत त्या देखील छान शिजलेल्या आहेत. यामधील जे पाणी आहे ते देखील आटलेलं आहे. तर भाजी मला थोडीशी सुकी ठेवायची आहे. त्यामुळे मी यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आटून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एकदम चमचमीत आणि चविष्ट अशी आपली चवळीच्या शेंगाची जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. घरामध्ये सहज अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही भाजी तयार करून घेतलेली आहे. तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत देखील ही भाजी छान लागते. या पद्धतीने जर तुम्ही एकदा भाजी बनवलात, नेहमी तुम्ही याच पद्धतीने चवळीच्या शेंगाची भाजी बनवताल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूयात अशीच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.